स्टँडर्ड 6 माय इंग्लिश बुक या पुस्तकातील 1.5 वन थिंग दॅट आय वंडर या पोएमचा आपण आज संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. इथे सुरुवातीला दिलंय, डू यू नो, ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर्स केअरफुली अँड राईट देअर नेम्स. इथे पिक्चर्स दिले, त्यांची नावं आपल्याला खाली लिहायची आहेत. फर्स्ट आहे रेनबो, सेकंड बर्ड बी आणि फोर्थ आहे स्पायडर वेब. नंतर दिलंय मेक अ लिस्ट ऑफ 7 वंडर्स ऑफ द वर्ल्ड. तर 7 वंडर्स वाचूयात आपण. द ग्रेट वॉल ऑफ चायना, ताजमहल, पेट्रा, कोलोजियम, चिचन इट्जा, माचू पिचू आणि क्राइस्ट द रिडीमर. हे आपले 7 वंडर्स आहेत. नंतर बी आहे रीड द पोएम लाऊडली विथ करेक्ट इंटोनेशन. वन थिंग दॅट आय वंडर is why the world is round and why the trees grow towards the sky instead of upside down. One thing that I wonder is how it came to be that cats are quick to sit in laps while whales sleep in the sea. One thing that I wonder is why the sky is blue. Why spiders all have 8 legs while we have only 2? One thing that I wonder is how it came to be that bunnies burrow underground while birds live in a tree. One thing that I wonder is why we wonder why about the wonders of the earth that fill the sea and sky. आता ह्या पोएमच्या रीडिंग नंतर आपण पुढील क्वेश्चन्स पाहूयात. सी आहे लिस्ट द थिंग्स दॅट द स्पीकर वंडर्स अबाउट. इथे आपल्याला माइंड मॅप सारखा दिलेला आहे आणि स्पीकर कशाबद्दल वंडर्स किंवा आश्चर्यचकित होतो त्याबद्दल आपल्याला इथे बोलायचं आहे. चला तर मग सुरुवात करूया. फर्स्ट आहे Why the world is round. Why trees grow towards the sky. Why the sky is blue. Why spiders have 8 legs. Why birds live in a tree. Why bunnies burrow underground. Why whales sleep in the sea. Why cats sit in laps. अशा प्रकारे आपण हा माइंड मॅप इथे पूर्ण केलेला आहे. नंतर डी आहे लुक ॲट द पिक्चर्स अँड कंप्लीट द सेंटेन्सेस. बघा इथे चित्र दिलेले आहेत आणि सेंटेन्स लिहायचे आहेत. पहिलं चित्र आहे कोल, मग ते कसं आहे ब्लॅक. नंतर आहे अँट कशी असते लिहूयात रेड. नंतर शुगर केन कसा असतो स्वीट. टॉर्टोइज कसा चालतो स्लो. आईस कसा असतो कोल्ड. चला तर पुढे सेंटेन्सेस लिहूयात. एक बनवून दिलाय. वन थिंग दॅट आय वंडर इज व्हाय कोल इज ब्लॅक. आपले बाकीचे 4 आपण लिहूयात. वन थिंग दॅट आय वंडर इज व्हाय अन ant इज रेड. वन थिंग दॅट आय वंडर इज why sugarcane is sweet. One thing that I wonder is why a tortoise is slow. One thing that I wonder is why ice is cold. तर अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन इथे पूर्ण केला आहे. पुढे ई आहे रीड द फॉलोइंग लाईन केअरफुली. बिझी बीज बज इन द गार्डन. The words busy, bees and birds begin with the same sound B. Pretty pink flowers bloom in spring. Now P sound काय झालेला आहे रिपीट झालेला आहे.
तर अशा प्रकारे ह्याला म्हणायचं ॲलिटरेशन. आता F दिलेला आहे, फाइंड एन एक्झाम्पल ऑफ ॲलिटरेशन फ्रॉम द पोएम. त्याचं आपल्याला पोएममधून ॲलिटरेशन कुठे कुठे आहे ते शोधायचं आहे. मग त्याचं उत्तर लिहूयात. बनीज बरो अँड वी वंडर व्हाय. ह्या दोन ठिकाणी आपल्याला ॲलिटरेशन म्हणजे रिपिटेशन दिसतंय एकाच साऊंडचं. चला पुढे आहे, मेक फनी सेंटेन्सेस युजिंग ॲलिटरेशन इन देम. चला आपण इथे आता काही वाक्य बघूयात. सिली स्नेक सिंग सॉंग्स. सेकंड, बिग ब्राउन बियर्स बेक ब्रेड. थर्ड, हॅपी हेन्स हॉप होम. फोर्थ, टायनी टर्टल्स टॉक टुगेदर. अशा प्रकारे आपण इथे फनी सेंटेन्सेस बनवलेले आहेत. पुढे आहे मिनिमल पेअर्स. रीड अँड अंडरस्टूड द फॉलोइंग वर्ड्स पेअर्स. स्लीप स्लीप बघा, आपली स्पेलिंग वेगळी आहे पण उच्चार सारखे आहेत. सीप शीप, बॅट कॅट, थोडासा फरक असतो पण आपल्याला सारखं वाटतं. म्हणजे इथे काय दिलंय की ह्या पेअर्समध्ये यू विल फाइंड दॅट पेअर ऑफ वर्ड्स डिफर इन ओनली वन साऊंड. एखादा साऊंडच वेगळा असतो अँड देअर इज डिफरन्स इन द मिनिंग. पण त्यांच्या अर्थामध्ये फार फरक असतो. थोडासा साऊंडमध्ये बदल आणि आपल्याला उच्चार थोडासा सारखाच वाटतो पण त्यांचं मिनिंग वेगळं असतं. सच काइंड ऑफ पेअर्स आर नोन ॲज मिनिमल पेअर्स. यांना मिनिमल पेअर्स म्हणतात. मग पुढे आहे आय. फाइंड अँड राईट डाऊन द मिनिमल पेअर वर्ड्स फ्रॉम द पोएम इन द फॉलोइंग. आता वर्ड्स आहेत त्याचे मिनिमल पेअर्स आपल्याला पुढे लिहायचं आहे. फर्स्ट आहे आय, त्याचं आय. मग स्पेलिंग वेगळी आहे पण उच्चार सारखा आहे, प्रोनाउन्सिएशन सारखं आहे. सेकंड आहे बी, बी डबल ई. आपण इकडे लिहायचा पुढे बी, बी. नंतर लिव आणि नंतर आपण लिहूयात LIV लिव. इथे थिंक आहे, आपण पुढे लिहूयात थिंग. नंतर पुढे सेम आहे, त्याच्या पुढे लिहूयात शेम. नंतर TWO2 आहे, पुढे लिहूयात TO2. नंतर SEEC आहे, नंतर पुढे त्याचं लिहूयात SEA. हा त्याचा मिनिमल पेअर झाला. नंतर फील आहे FEEL, त्याच्या पुढे पण लिहूयात FILL. तर अशा प्रकारे हे आपण मिनिमल पेअर्स पाहिलेले आहेत. आणि इथे वन थिंग दॅट आय वंडर या पाठाचा स्वाध्याय पूर्ण झालेला आहे. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन स्वाध्यायासह. तोपर्यंत जर तुम्ही आपली शाळा या चॅनलला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.